The next question, write a definition. आपण एक डेफिनेशन राहिली होती बघा. Phase. What do you mean by phase? The part of matter. व्यवस्थित आहे का definition? The part of matter having uniform composition. The part of matter having uniform composition म्हणजे सगळीकडे सेम स्ट्रक्चर असणार त्याला म्हणतात युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड फेज. डेफिनेशन पाठ करावी लागेल. नेक्स्ट एक टॉपिक आहे तो म्हणजे राईट द टाइप ऑफ सोल्युशन आणि गिव्ह सम एक्झाम्पल्स. सोल्युशनचे टाइप कोणकोणते आहेत? देर आर 4 टाइप्स ऑफ सोल्युशन्स. सोल्युशनचे 4 टाइप्स आहेत बघा. कोणकोणते? लिक्विड इन लिक्विड. कोणतं? लिक्विड इन लिक्विड. एक्झाम्पल कोणतं आलं बघा? व्हिनेगर, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. आता डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड मध्ये काय असणार आहे? वॉटर आहे आणि सल्फ्युरिक ऍसिड आहे. म्हणजे 2 लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स झालं की त्याला काय म्हणतात? लिक्विड इन लिक्विड. झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक गॅस इन गॅस. एअर. एअर मध्ये बघा ना, गॅस इन गॅस. वेगवेगळे गॅस एकत्र आले असतात की नाही, म्हणून गॅस इन गॅस. नेक्स्ट वन आहे सॉलिड इन सॉलिड. सोल्युशन आहे बघा. सॉलिड इन सॉलिड. एक्झाम्पल बघा, अलॉयज लाईक ब्रास, स्टील, स्टेनलेस स्टील. आता आपण ऑलरेडी तुम्हाला आठवतं तुम्हाला ब्रास कॉपर आणि झिंक पासून बनवलेलं आहे. कॉपर हे पण सॉलिड आहे आणि झिंक पण सॉलिड आहे. या दोघांपासून तयार काय झालं? ब्रास तयार झालं. त्याच्यात आपण पाहिलं होतं बघा ब्रॉन्झ. ब्रॉन्झ मध्ये काय काय? कॉपर पण आहे आणि काय होतं? टीन. हे दोघे पण मिक्स आहे म्हणजे सॉलिड इंटू सॉलिड. अजून एक आहे स्टील पण. स्टील, त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील. घरामध्ये आपल्याला स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत की ना, त्यामध्ये आयर्न आहे, क्रोमियम आहे, निकेल आहे आणि कार्बन आहे. या सगळ्यांपासून म्हणून स्टेनलेस स्टील वापरलं आहे. स्टेनलेस स्टील मध्ये पण लोखंड आहे बरं का, आयर्न आहे, पण मेन म्हणजे त्यात क्रोमियम आहे, निकेल आहे आणि कार्बन. ते गंजत नाही. जसं बघा लोखंड आपण काय केलं? पाण्यात टाकलं किंवा बाहेर हवेत समजा असं ओपनली ठेवलं तर काही दिवसांनी गंजून जातं. पण स्टेनलेस स्टील बघा ना, बाहेर ठेवा, महिनाभर ठेवा, गंजत नाही. कारण त्यामध्ये आयर्न आहेच पण क्रोमियम, निकेल आणि कार्बन आहे असं. ओके. नेक्स्ट वन आहे गॅस इन लिक्विड. आता गॅस इन लिक्विडचं एक्झाम्पल बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणता येईल किंवा अजून एक आपण म्हणू शकतो बानो की याच्यामध्ये एक्झाम्पल एक आपल्याला द्यायचं म्हटलं तर कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक्स मध्ये बघा ना, हे जे लिक्विड आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस मिक्स असतो ना. बघा आपण कार्बन समजा आपण कोल्ड ड्रिंकचं एक जे बॉटल आहे जोराजोरात काय करायची? ते मूव्ह करायची, हलवायची आणि वरचं झाकण काढून घ्यायचं. बघा काय होतं? त्याचा फ्लो वर असा उडतो पूर्णपणे, कारण त्याच्यामध्ये काय? गॅसेस आहे. म्हणजे गॅसेस, गॅस इन लिक्विड. These are the types of which one? Solutions. Okay. The next one question. Write the characteristics of elements, compounds and mixture. आपण ऑलरेडी आहे ना कंपाऊंड आणि मिक्सरचा एक डिफरन्स पाहिलेला आहे. तरी पण आपण 3 सेपरेट क्वेश्चन घेऊया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपाऊंड आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मिक्सचर. पेज नंबर टेक्स्टबुक मध्ये 41 पेजवर हे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे. त्यामध्ये डायग्राम पण दाखवले बघा एलिमेंट्स. ओके. आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. फर्स्ट, कन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ एलिमेंट इज ओनली वन अँड इट इज दॅट एलिमेंट इटसेल्फ. म्हणजे एलिमेंट मधले जे कन्स्टिट्युएंट आहेत ना, पार्टिकल जे एकाच टाईपचे असतात. आता आपण जर गोल्ड घेतलं, गोल्डचे जे पार्टिकल्स आहेत, छोटे छोटे पार्टिकल्स, सगळेचे सगळे कशाचे? गोल्डचेच आहे. दुसरं कोणताही त्याच्यामध्ये घटक नाही. ओके. म्हणून काय म्हणतात? कन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ एलिमेंट इज ओनली वन अँड दॅट इज एलिमेंट. सेकंड वन, ऑल द ऍटम्स ऑफ मोलेक्युल्स ऑफ अन एलिमेंट आर अलाइन. म्हणजे मेटल मध्ये एक लक्षात घ्या, एलिमेंट्स मधले सगळे ऍटम्स किंवा मोलेक्युल जे आहेत ना ते सेम टाइप मध्येच असतात. बघा सेकंड पेज पुन्हा एकदा, ऑल द ऍटम्स अँड मोलेक्युल्स ऑफ अन एलिमेंट आर अलाइक. ओके. नेक्स्ट थर्ड वन,
all the atoms of in a molecule of an element are alike and just joined to each other by chemical bonds. म्हणजे यामध्ये असणारे जे ऍटम्स आहेत ते सेम आहेत, फक्त केमिकल बॉन्डने ते काय केले असतात, एकमेकांशी कनेक्ट झाले असतात. लास्ट वन, atoms or molecules of different elements are different. पण डिफरंट, आता गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, वेगवेगळे एलिमेंट्स आहेत की नाही, मग त्यांचे ऍटम्स वेगवेगळे असतात. पण एकच एलिमेंट असेल तर त्याचे जे ऍटम्स आहेत ते सेम असतात. आता कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक बघा. कन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इट्स. त्याचे पण पार्टिकल्स सेम असतात, कंपाऊंडचे त्याचप्रमाणे असतात. ऑल द मोलेक्युल्स ऑफ कंपाऊंड आर अलाइक. सर्व जे मोलेक्युल्स रेणू ऍटम्स पासून मोलेक्युल तयार होतात हे पण सेम असतात. थर्ड वन, द कन्स्टिट्युएंट ऍटम ऑफ मोलेक्युल ऑफ अ कंपाऊंड आर ऑफ 2 or more types and joined to each other by chemical bond. एका कंपाऊंड मध्ये ऍटम्स 2 किंवा 3 प्रकारचे असतात, ते एकमेकाशी केमिकल बॉन्ड येतात. जसं आपण म्हणतो वॉटर, वॉटरमध्ये हायड्रोजनचे ऍटम आहेत, ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत. हायड्रोजन आणि ऑक्सिजन केमिकल बॉन्ड तयार होतो आणि तयार होतात. आता कॉपर सल्फेट, ज्याला आपण ब्ल्यू विट्रिऑल म्हटलं बघा, कॉपर आहे, सल्फर आहे आणि ऑक्सिजन आहे. 3 टाईपचे एलिमेंट्स आहेत बघा. मग यांच्यामध्ये काय होतं, एक बॉन्ड तयार होतो असं. आणि नेक्स्ट वन, द प्रपोर्शन ऑफ कन्स्टिट्युएंट एलिमेंट इन कंपाऊंड इज कॉन्स्टंट. एलिमेंट मधलं जे कन्स्टिट्युएंट घटक जे आहेत ना, त्यांचं जे प्रमाण आहे, प्रपोर्शन आहे, ते कॉन्स्टंट आहे. जसं बघा वॉटरमध्ये काय सांगितलं, 2:1 सांगितलं का, असं ते प्रमाण फिक्स असतं. अँड लास्ट वन, प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स आर डिफरंट दॅट दोज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. हे पण आपल्या ऑलरेडी झाले बघा. एलिमेंट्स बघा, वॉटरच्या प्रॉपर्टीज, आणि वॉटर कशावरून बनलेलं आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या प्रॉपर्टीज वेगळे आहेत की नाही, म्हणून सांगितलं बघा. प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. म्हणजे ज्यांच्यापासून बनलेले आहेत ना, त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि कंपाऊंडच्या प्रॉपर्टी डिफरंट असतात. हे झाले कंपाऊंडच्या प्रॉपर्टी, ऑलरेडी झालेल्या आहेत आपल्याला. आता मिक्सरच्या प्रॉपर्टीज बघा. कन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ मिक्सर आर 2 or more element or एलिमेंट्स. म्हणजे काय सांगितलं बघा, मिक्सर मधले जे सबस्टन्स जे आहे, मिक्स जे आहे, ते 2 किंवा अधिक प्रकारचे आहेत. ऍटम्स और मोलेक्युल्स ऑफ मिक्सर और ऑफ 2 or more टाइप्स, त्यातले ऍटम्स किंवा 2 किंवा अधिक प्रकारचे आहेत. द कन्स्टिट्युएंट मोलेक्युल ऑफ मिक्सर आर डिफरंट फ्रॉम इच अदर अँड दे आर जॉईंड बाय केमिकल, दे आर नॉट जॉईंड बाय केमिकल बॉन्ड. इथे मात्र बॉन्ड ऍटम्स मात्र केमिकली बॉन्डने तयार झालेले असतात. द प्रपोर्शन ऑफ कन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सर कॅन चेंज. इथे बघा, हे जे प्रपोर्शन आहे हे मात्र चेंज होत राहतं. जसं कंपाऊंड मध्ये काय पाहिलं होतं, पण कॉन्स्टंट आहे, तर इथे मात्र हे प्रपोर्शन चेंज होत राहतं. अँड लास्ट वन, द प्रॉपर्टीज ऑफ कन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन इन द मिक्सर. म्हणजे जे कशापासून बनलेलं आहे मिक्सर, ते जे एलिमेंट्स आहेत, जे सबस्टन्स आहे, त्यांच्या प्रॉपर्टी तशाच राहतात, ते चेंज होत नाही. ओके.